while expanding, how we ensure we remain aware about what will be the risk on that. ओके. And then finally, which I always say, my 3 patented R's. First is R stands for responsible. So, and this is applied to everyone. सगळीकडे. अगदी म्हणजे बँकिंग क्षेत्र घ्या, कोणतेही क्षेत्र घ्या, पण we have to be responsible for our own decision, our own karmas, and our own futuristic act. We have to be responsible. दूसरा R जो आहे तो, in today's day and age, we have to be relevant. तुम्ही जर रिलिव्हंट नसाल तर तुम्ही ॲब्सोल्यूट बनून जाता. तुम्हाला रिलिव्हंट असलंच पाहिजे. आणि एस्पेशली इन द करंट डे अँड एज ऑफ AI, जर तुम्ही रिलिव्हंट नसाल, जर तुम्ही एक स्टेप अहेड नसाल, इन दॅट केस यू विल बिकम ॲब्सोल्यूट. इन दॅट रिलिव्हन्स आय ऑलवेज से, कारण AI हा शब्द खूप वापरला गेला आहे. I heard somebody saying one day that is, AI को साथी बनाओ, AI को स्वामी मत बनाओ. बरोबर. Which is very critical. And the third R is what we spoke just now about the resilience. जर आपण रेझिलियन्सी आपल्याकडे नसेल तर कोणत्याही संकटाला फेस करणं किंवा त्या संकटासाठी तयार होणं विल बिकम ॲब्सोल्युटली चॅलेंजिंग. म्हणजे हे 3 R's हे सगळीकडे अप्लाय होतात. अगदी स्टुडंट्स ह्याच्यापासून, अस्पायरिंग स्टुडंट्सपासून, प्रोफेशनल्सपासून, इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे. राईट. व्हेरी ट्रू. दिस इज युअर लाईक प्रोफाऊंड. एक्झॅक्टली. आणि इव्हन स्टुडंटना ते खूप रिलिव्हंट आहे. कारण जेव्हा मी लास्ट इयरच्या स्टुडंटशी बोलतो, प्रत्येक स्टुडंटचं असं असतं ना की मुझे मेरे कॅम्पसने कुछ दिया नाही मुझे. माझं कॅम्पस प्लेसमेंट खूप वीक होतं म्हणून मला चांगला जॉब मिळाला नाही. तुम्ही मग स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी कधी घेणार? इन टुडेज डे अँड एज व्हेर इज अ ओपन मार्केट, यू सी युअर सेल्फ वेअर यू फिटिंग इन टू लिंक्डइन. जर स्टुडंटनी स्वतःला रिलिव्हंट ठेवलं नाही, त्यांचं नॉलेज अपग्रेड करून, दे विल बिकम ॲब्सोल्यूट इन द इंडस्ट्री. आणि तिसरं, जे आपले भारतीय संस्कृतीचे मूलभूत कौटुंबिक मूल्य आहेत, जर तुम्ही ग्राउंडेड राहिला नाहीत, जर तुम्हाला रेझिलियन्सी कळली नाही जीवनाशी, ती लवचिकता तुम्ही ठेवली नाही, देन यू विल जस्ट कोलॅप्स. सो तरुणाईला तर हे अतिशय रिलिव्हंट आहे. सुपर्ब.